मी सांगणार ना त्या नंबरवरती तुला बॉल मारायचा ठीक आहे. थांब थांब वेट 10 6 गुड 5 थांब मला बघू दे 5 हळू ओके थांब परत 5 9 गुड नाही पडणार हा जा तू पाड हा मग कशी कसं पाडलं तसं हा पाडा चला पडले आता उचलून ठेव उचल आता उचल हा चला उचल अजून आता लास्ट राऊंड जा पाठी लास्ट राऊंड गो थांब चल पाड बस आता बस चला फिनिश खाली वर खाली वर रिदेश हे बघ रिदेश तू बोला नको बस एवढे तू बोल रेड ग्रीन परत बघ रेड ग्रीन मिक्स काढा नीट लाव हलवू नको नीट लाव असं ठेव ओके चल गुड राहू दे चल गुड आधी तू बघ व्यवस्थित बस पॅटर्न बघ बघितलास नीट बघ बोला रेड ग्रीन लाव नीट लाव हे बघ कसं लावलेस आधी हे नीट लाव ब्ल्यू नीट लाव हा चला लावा येस आणि लास्ट नीट लाव असं हे नीट कर जॉईंट असं ओके गुड शाबास आता बघ नेक्स्ट 5 3 1 आणि 4 नीट बघ चेक 5 3 1 आणि 4 गुड ओहो हाय फाय ओहो गुड नेक्स्ट थांब वेट जेवण वगैरे झालं आमचं मगाशी जाण्याचा रिदेशला म्हणजे मी एक ॲक्टिव्हिटी घेते आहे थोडीशी किचकट आहे म्हणजे तरी आता तरी थोडं तो त्याला म्हणजे समजते थांब रिदेश वेट नाही रॉंग तर म्हणजे अशी 5 कलर्सची अशी एक ॲक्टिव्हिटी आहे म्हणजे ब्रेन बूस्टिंगची तर ते नंबर बघून बरोबर ते मॅच करायचं आहे सर्कल तर ते तो करतो आहे चला स्टार्ट नेक्स्ट नाही नीट नंबर चेक करा आणि मगाशी थोडीशी त्याची म्हणजे जिम बॉलचं जरा एक्सरसाइज वगैरे घेत होती रिदेशची आणि ते पिलोचं जे करत होता ना ते तो त्याने स्वतःच ते काढलं त्याचंच ते लावून तो असं हे करत होता जम्प म्हणून मी ते शूट केलं मी काय त्याला ते दाखवलं नव्हतं असंच खेळायला म्हटलं जाऊ दे काहीतरी करतोय स्वतःहून त्याच्यामुळे असं झालं बघू 3 1 4 ये गुड हाय फाय झालं फायनली हे झालेलं आहे फिनिश चला हाय फाय दे गुड थांबू नकोस येस गुड येस 3 चला 3 1
परत परत परत. हँड. हँडने काय करतो? टच. हँड. हां काय करतो? डोर ओपन करतो. ओके. नोजने काय करतो? बघ. नोज. नोजने काय करतो? नोजने काय येतं आपल्याला? वास येतो ना. काय येणार? नोज. कुठे येणार नोज? बघ. बघ कोण काय करतंय बघ. नीट बघ. नोज. येस. गुड. नेक्स्ट. आईज. आईजने काय करतो बघ. आईजने काय करतो आपण? आईज काय बघतो. काय करतोय दादा? दुर्बीण. खाली बघ. दुर्बीण मधून बघतो. येस. पेन्सिलला पेन्सिल काय येणार? बोल. शार्पनर. काय करतो? पेन्सिलला आपण टोक करतो ना शार्पनरने. हा. नेक्स्ट. खाली बघ. व्हेइकल. काय? व्हेइकल. व्हेइकलला काय येणार? व्हेइकल. गाडी. गाडी शार्पनर. पेन्सिल शार्पनर फिनिश झालं. नेक्स्ट. गाडी. खाली बघ रिदेश. गाडी काय येणार? मॅच. गाडी काय? बोटाने दाखव. बोटाने दाखव. पेट्रोल. बोल. गाडीमध्ये पेट्रोल मम्मी काय भरते गाडीत? स्कूटर मध्ये काय भरते? भरतो का नाही आपण पेट्रोल? काय बोलत होती मी? अगोदर सॉक्स घालतो. इकडे बघ. नंतर शूज घालतो. विदेश तुझं लक्ष नाहीये. अगोदर सॉक्स घालतो. नंतर शूज. कपला काय येणार? प्लेट. कप आणि प्लेट बाथरूम मध्ये असतात. कप आणि प्लेट बाथरूम मध्ये असतात. कप आणि प्लेट बाथरूम मध्ये असतात. बाथरूम मध्ये असतात कप आणि प्लेट. नो. मग कप आणि प्लेट बोला. पूर्ण बोला. किचन मध्ये असतात. कप आणि प्लेट बाथरूम मध्ये असतात का? बाथरूम आयटम आहे. मग किचन आयटम्स आहे. येस. गुड. हे काय आहे? चिप. काय? चिप. तर ना ॲक्च्युली मला म्हणजे मगाचपासून मोबाईल मी हातातच घेतला नव्हता. ह्याला मी आता हा आला म्हणजे ह्याला मी ट्युशनला टाकलं आहे ना. तर ह्याला सोडलं म्हणजे दुपारी थोडंसं त्याचं घेत होते मी जरा वर्कशीट थोडा. ज्या मी आज घेतल्या ना ते थोड्याशा जरा ह्याच्यासाठी म्हणजे किचकट आहे, जरा अवघड आहे. तर रिदेश तर शिकतो आहे अजून असं. तर ते सगळं घेत होती आणि त्याच्यानंतर मग ह्याला क्लासला घेऊन गेली, सोडलं. त्याच्यानंतर मी मध्ये म्हटलं कॅमेरा ऑन करणार होती पण मग जेवणाच्या गडबडीमध्ये होती म्हणून राहिलं. तर आता हा आला आणि आता खाऊन गेलेला तो. पण आता त्याला भूक लागली म्हणून मी परत त्याला चिप्स दिले थोडे होते खायला असं. आणि आता आत्ता मी जरा थोडी बसली आहे असं. आणि ना क्लास म्हणजे आता मी त्याचा चालू केला आहे ना तर म्हणजे जातो आहे तो. आधी तर मला जरा म्हणजे मला भीती वाटत होती की हा काय माहिती कसं करेल, म्हणजे ॲडजस्ट होईल का नाही असं. पण म्हणजे झाला म्हणजे होतोय तो ॲडजस्ट म्हणजे थोडंसं. ते टीचर पण बोलली की म्हणजे होईल तो, म्हणजे असं काय नाही आहे असं. तर ते थोडंसं म्हणजे पॉझिटिव्ह वाटलं. आणि मला पण थोडासा मग जरा रिलॅक्स असं नाही म्हणणार पण म्हणजे मी बाकीचं असं सगळं आवरून घेते असं.
आणि मी तिला म्हणजे ऑलरेडी माझं मेन मोटो अकॅडमिक नाहीच आहे. मी तिला म्हणजे तसं कानावर घालून ठेवले की अकॅडमिकचं मला असं काय नाही, पण म्हणजे थोडं जरा सोशल स्किल म्हणा, म्हणजे जरा घराच्या बाहेर थोडं जरा मुलांमध्ये थोडं राहील तर त्याला पण जरा समजेल ना थोडंसं असं. तर म्हणजे जाताना पण तो म्हणजे असं हे करतो, असं नाही असं बोलत नाही, म्हणजे असतो व्यवस्थित जायला असं. तर चला आता बघू मग आता कसं होतं त्याचं जरासं. मग आता स्केटिंग वगैरे पण मी त्याचं ट्युशनला जायच्या अगोदर असं घेतलं होतं, जे संध्याकाळी घेते ना ते. मग थोडंसं मी लवकरच घेतलं होतं, कारण तो स्केटिंग थोडा म्हणजे तो असा बोलला स्वतःहून. त्यानंतर आज सकाळी पण तो स्वतःहूनच, म्हणजे असं कधी तो हे नाही करत, मला एक्सरसाइज घेताना बोलत होता की मम्मी डोसा म्हणून. असं नॉर्मली कधी तो एवढा हे नाही करत, असं बोलत नाही. मी बनवल्यानंतर त्याला मी विचारते ना की बाबा काय हे, तेव्हा तो बोलतो की डोसा खाणार का, तर हां मी खाणार असं. पण तो स्वतःहूनच, मी काहीच नाही, तांदूळ बिंदूळ काय भिजत नव्हते, तोच मला बोलला की म्हणजे डोसा म्हणून मम्मी डोसा. तर म्हटलं ठीक आहे सर. मग तांदूळ भिजत घातले होते मी दुपारी. तर आता उद्या आता बघू डोसे बनवावे लागतील, तो स्वतःहून बोलला आहे त्याच्यामुळे. चला झालं फिनिश. हां चला, तुम्ही आता जाते किचनमध्ये, थोडंसं आवरते आणि मग नंतर पुढे कंटिन्यू करते. थोडं एक ह्याचं क्राफ्टचं मला जरासं घ्यायचं आहे, तर बघू टाईम मिळाला तर घेते. चला इथे दाब, इथे हे बघा सर्कलच्या आत घे सगळं. तर इथे तरी त्याची क्राफ्ट ॲक्टिव्हिटी चालू आहे. तो ते मफलर कट करायला सांगितलं आहे त्यांना मी, म्हणजे जरा कटिंगची ॲक्टिव्हिटी दिली आहे. त्याला सांगते टेबलवर ठेवून कट कर, पण तो खालती कट हे करतो आहे. आता आमचं चालू आहे बनवणं. तर आमचं क्राफ्ट रेडी झालं आहे, स्नोमॅन. तर रितेशकडून ॲक्टिव्हिटी जरा करून घेतली, आणि याच्यामध्ये ना असं बारीक बारीक फाईन काम होतं, म्हणजे हे कट करायचं होतं काय काय नोज वगैरे. तर त्याला मी जराशी म्हणजे हे नोज त्याने कट केलं, आणि मी जरा थोडंसं त्याला हेल्प केली जिथे जिथे फाईन वर्क आहे ना, तर त्याच्यासाठी. आता इथे पण थोडंसं म्हणजे लेग पण एक लहान मोठं असं झालं आहे, पण म्हटलं जाऊ दे, त्यानेच ते कट केलं आहे असं. आणि बाकी झालं पटकन, म्हणजे एवढा वेळ नाही लागला हे करायला. आणि हा पसारा असा सगळा झाला आहे खालती, इथे इथे पूर्ण. तर चला आता हे सगळं आवरून घेते मी पटकन. आणि तरी एवढा वेळ नाही लागला, तर 9 वाजले आहेत. तरी देशला जेवण पण घेते. चला